नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि या लोकशाहीच्या माध्यमातून आपण लाखो लोक आपल्या मतदारसंघामध्ये आमदार खासदार निवडून देत असतो आणि राज्याच्या विधानसभेमध्ये आमदार आणि देशाच्या संसदेमध्ये खासदार हे कायदे बनवण्याचं काम करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून ज्या काही मतदारसंघातील किंवा देशातील राज्यातील ज्या काही गोरगरिबांच्या तळागाळातल्या ज्या समस्या असतात त्या समस्या त्याचे प्रश्न आणि गोरगरिबांचा आवाज म्हणून जे काही लोक आपल्या एका मतातून जे काही प्रतिनिधी निवडून देत असतात, ही जी काही व्यवस्था आहे, जी काही लोकशाहीने घटनेने दिलेली व्यवस्था असते, यातून जे काही राज्याचं देशाचं जो काही कारभार चालतो याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. प्रत्येक गोष्ट धमकी आणि दादागिरी आणि काहीतरी दमदाटी ह्या देऊन साध्य होणार नाही. त्यामुळं जे काही आज जरांगे पाटलांनी जे 24 तारखेपर्यंत सरकारला जे काही अल्टिमेटम दिलं होतं की 24 तारखेपर्यंत मराठा आरक्षण मिळालं नाही तर पुढची आम्ही काही पूर्व कल्पना देत नाही, पण आम्ही 24 तारखेच्या नंतर जो काही पवित्रा घेणार आहे त्याच्यावर काही ॲक्शन घेणार आहे. आणि त्यांनी 24 तारखेच्या आतच म्हणजे 23 डिसेंबरला जाहीर केलं की आम्ही मुंबईमध्ये स्वतः ते आझाद मैदान असेल किंवा शिवाजी पार्क असेल इथं स्वतः उपोषणाला बसणार, हे त्यांनी बीडच्या आपल्या इशारा सभेमध्ये सांगून टाकलं. आता या इशारा सभेमध्ये सांगताना त्यांनी सांगितलं की मी 20 जानेवारीला उपोषणाला बसतोय आणि मग तुम्ही मला भेटायला या, 10 लाख गाड्या आणा, 3 कोटी लोक आले पाहिजे. मग सरकारला सांगितलं आम्हाला तुमचं काहीच नको, सरकारने फक्त आमची शौचालयाची व्यवस्था करावी. म्हणजे जरांगे पाटलांना नेमकं काय म्हणायचंय? जरांगे पाटलाला या राज्याची कायदा आणि व्यवस्था बिघडवायची का? जरांगे पाटलाला मुंबईमध्ये परिस्थिती खराब करायची आहे का? मुंबईचं प्रदूषण खराब करायचं आहे का? किंवा मुंबईमध्ये जाऊन काही अनुचित प्रकार घडून आणायचे आहेत का? हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो. माझ्याबरोबर 6 कोटी लोक आहेत, माझ्याबरोबर इतके लोक आहेत. आणि मग जरांगे पाटलांनी जर कोणाची तरी सुपारी घेतली का, असा पण एक प्रश्न निर्माण होतो. मी याला निवडून आणलं, मी त्याला निवडून आणलं, माझ्यामुळं तो निवडून आला, आमच्यामुळं तो निवडून आला, आम्ही यांना पाडू शकतो, आम्ही त्यांना पाडू शकतो. जरांगे पाटलांनी आजपर्यंत ग्रामपंचायतचं कधी इलेक्शन किंवा निवडणूक लढली नाही. आणि जरांगे पाटील सर्वांना निवडून आणू शकतात, सर्वांना हरवू शकतात. आता जरांगे पाटील नेमकं कशाच्या याच्यावर बोलतात, ह्या जरांगे पाटलांचा प्रश्न. पण जरांगे पाटील जर कुठल्या नेत्याच्या इशाऱ्यावर बोलत असतील तर हे आंदोलन कोणत्या दिशेला चाललंय हे आता आपल्याला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. आणि जर कोणाच्या बरोबर 6 कोटी आणि कोणाच्या बरोबर 7 कोटी लोक असतील तर शरद पवारांसारख्या इतक्या मोठ्या माणसाने, 50 वर्षाच्या माणसाने देशात राज्यात राजकारण केलं, ते आज 3.5 जिल्ह्याचे नेते राहिले नसते, ते देशाची नेते झाले असते. त्यांनी राज्यामध्ये एक हाती सत्ता महाराष्ट्रात आणली असती, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यांनी राष्ट्रवादीचा बनवला असता, किंवा इतक्या दिवसातच ज्या माणसाच्या बरोबर जर 6 कोटी लोक जर असते तर तो माणूस देशाचा पंतप्रधान कधीही झाला असता.
त्यामुळं जरांगे पाटलांना असं वाटत असेल की हे 6 कोटी की अजून किती कोटी हे सर्व माझ्याबरोबर आहे, तर निवडणूक प्रणाली वेगळी, आरक्षण हा विषय वेगळा. त्यामुळं वारंवार फक्त सरकारला ठोकून काढायचं आणि सरकारला ठोकून काढण्यासाठी फक्त सुपारीच घ्यायची. न्याय व्यवस्था किंवा सरकारचं जे काही सरकारने तुम्हाला काही आश्वासनं दिले असतील, मुख्यमंत्र्यांनी जे काही नागपूरमध्ये जे काही विधिमंडळामध्ये जे काही त्यांनी जवळजवळ 1.5 तासाचं भाषण दिलं, या 1.5 तासाच्या भाषणामध्ये अतिशय सविस्तररित्या जे काही मराठा आरक्षणावर त्यांनी बोलणं केलं ते अतिशय मार्मिक आणि महत्वाचं आहे. त्यावर जरांगे पाटलांनी विश्वास ठेवायलाच पाहिजे होता. आणि जर तुमचा विधिमंडळावर, न्याय व्यवस्थेवर किंवा या सगळ्या देशाच्या कायद्यांवर, संविधानावर, घटनेवरच विश्वास नाही, फक्त तुम्हाला घटना पायदळी तुडवायची, संविधान पायदळी तुडवायचे आणि या लोकांना जे काही आमदार असतील, खासदार असतील, देशामध्ये पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असतील राज्यातील, यांना तुम्हाला मानायचं नाही आणि हम करोसे कायदा, आम्ही करील तेच, आम्हाला यांचं कुठलंच काही मान्य नाही, म्हणजेच तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांची घटना मान्य नाही, असंच यातून सिद्ध होते. त्यामुळं मी हे करील, मी ते करील, आजच द्या, उद्या नाही, आम्ही असंच नाही करू शकत आणि विनाकारण काही वाद उपस्थित करायचे, नको त्या गोष्टी बोलायच्या, कायम वादग्रस्त बोलायचं, कायम धमकी वजाच बोलायचं आणि कुठल्या तरी लोकांना टार्गेट करायचं, कोणावर तरी वाईट टीका करायची आणि टाळ्या कडकडाट पिटवायचा, हाच एक सध्याचा एक कलमी कार्यक्रम जरांगे पाटलांचा दिसतोय. भुजबळांवर टार्गेट करायचं. आता भुजबळांनी तर सांगितलं की सरकार जर जरांगे पाटलांना का वेठीस धरते, सरकारने एकदाच जरांगे पाटलांना जे काही पाहिजे ते देऊन टाका बाबा. जरांगे पाटलाच्या त्या आंतरवाली सराटीमध्ये पाहिजे तर एखादं कार्यालय बांधा, तिथं मंत्र्यांचे बंगले बांधा, जवळचे जवळ बंगले बांधून जे काही मंत्री संत्री हे लोक जरांगे पाटलांना रोज भेटले पाहिजे, उशीर झाला नाही पाहिजे, तिथे एखादी न्यायालयीन कक्ष बांधा आणि ते पण लोक जरांगे पाटलांना रोज मुजरे घालतील. जे अशा पद्धतीचंच भुजबळांनी तर उपरोधिकरित्या टीका केली आणि सरकारने इतकंही नरमाईची भूमिका घेण्याचे काय कारण आहे? जर जरांगे पाटलांना सरकारवर, न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही, रोज सरकारला फक्त ठोकायचं, धमक्या द्यायच्या, मी हे करील, मी ते करील, एवढंच फक्त म्हणून जे काही समाजामध्ये त्यांनी जे काही चालवले आणि लोकांना सरकारवर विश्वास ठेवायला उलट त्यांनी भाग पाडायला पाहिजे होतं. मराठा समाजाने सुद्धा जरांगे पाटलांना समजवायला पाहिजे की जर मुख्यमंत्र्यांनी इतकं चांगल्या शब्दामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की आता या फेब्रुवारीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटणार आहे, शिवाय 24 जानेवारीला जी पिटिशन जी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मोठी फौज उभी केली, नामी वकील दिलेले यासाठी. आणि मग याचं स्वागत करायचं सोडून फक्त मी मुंबईला जाणारच आहे, मी मुंबईला बसणारच आहे, तुम्ही मला भेटायला या आणि मग 3 कोटी येतील आणि 10 लाख गाड्या येतील, इतके व्हॉलंटियर येतील आणि हे येतील, म्हणजे फक्त सुरक्षा व्यवस्थेवर ताण आणायचा. तुम्ही 20 जानेवारीला जाणार, 26 जानेवारीला भारताचा प्रजासत्ताक दिन आहे, त्याची सगळी व्यवस्था आज देशामध्ये आपल्याकडं फ्रान्सचे राष्ट्रपती पाहुणे म्हणून येणारे, कदाचित हे पाहुणे जसं दिल्लीला येतात तसं ते
मुंबईला सुद्धा येऊ शकतात, गुजरातला येऊ शकतात. शिवाय करोनाचा सध्या परत आपल्याकडं संक्रमण होऊ शकतं. आपल्याकडं मुंबईमध्ये काही करोनाचे रुग्ण आढळले, पुण्यामध्ये आढळले. या मेगा सिटींमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यावर परत सुद्धा अशा प्रकारचं जे काही करोनाचं संक्रमण आहे हे वाढू शकतं. ही गोष्ट जरांगे पाटलांना माहीत नाही का? की फक्त आपलं कोणाची तरी सुपारी घ्यायची आणि फक्त कार्यक्रम लावायचा. जे काही त्या राकेश टिकेतनी वर्षभर त्या कृषी कायद्यांच्या विरोधात किती हायवे जाम केले होते, काय स्पष्ट झालं त्यातून? या राकेश टिकेतने 1 वर्ष आंदोलन केलं, कायदे मागे घेतले. या राकेश टिकेतला आज कुणी त्याचं नाव सुद्धा घेत नाही. इलेक्शनमध्ये 1600 विधानसभेमध्ये मतं पडली राकेश टिकेतला. काय निष्पन्न झालं? म्हणजे या सगळ्या गोष्टीचा या गोष्टी नंतरच्या टेम्पो काय फरक पडत नाही. अशी वेळ जेव्हा येते तेव्हा लोक तुमच्याबरोबर सुद्धा राहणार नाही. शाहीनबागची काय परिस्थिती आहे? कायदे कुठले असतात? फक्त नॅरेटिव्ह सेट करायचं. सरकारच्या विरुद्ध काही लोक फक्त जे काही फॉरेन फंडिंग येते, या फॉरेन फंडिंगच्या जीवावर सरकारच्या विरोधात फक्त बॉम्ब ठोकायची आणि आपला एक कल्ली कार्यक्रम चालू ठेवायचा. तुम्हाला कितीही समजावलं तर तुम्हाला सरकारच्या विरोधातच फक्त बोलायचे. सरकारने कितीही गुडघे टेकवले तरी तुम्हाला फक्त ते सरकारला नमवायचे. हा एक कल्ली कार्यक्रम जेव्हा सुरू असतो त्यालाच तर आंदोलन जीवी मानतात. यांना कुठलाही न्याय वगैरे काही लागत नसतो. यांच्या मागण्यांमध्ये सातत्याने वाढ होत असते आणि या गोष्टीचं सुद्धा सरकारने व्यवस्थितपणे बारकाईने या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे की याच्यामध्ये नेमकं कुठल्या गोष्टीचा वास येतो, कुठल्या गोष्टी लक्षात येतात. वारंवार जरांगे पाटील अशा प्रकारचं सरकारच्या व्यवस्थेला धमक्या का देतात? आणि जर सरकारला पण जर मराठा आरक्षण द्यायचं असेल तर देऊन टाकावं. पण अशा प्रकारचं जे काही लोकांचं जनजीवन विस्कळीत होईल किंवा मुंबईच्या व्यवस्थेवर ताण येईल, सरकारच्या व्यवस्थेवर ताण येईल, अशा प्रकारचं जे काही जरांगे पाटलांचं जे काही सुरू आहे याची तपासणी सुद्धा पोलिसांनी किंवा सरकारने योग्य दिशेने केली पाहिजे. आणि वारंवार याच्यामध्ये काय नेमकं शिजतंय, काय कुठला कट शिजतोय? मुंबईला शाहीनबाग करायचे का? मुंबईला की ते शेतकरी आंदोलन घडवायचे का? की मुंबईला अजून काही दुसरं कुठला कांड करायचे, नवीन काही अनुचित प्रकार मुंबईमध्ये घडवायचे आहेत का? त्यामुळं जे काही कायदेशीर जे काही मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचं नुकसान पण होऊ शकतं. वेळीच या गोष्टीला आवर घातला पाहिजे आणि सरकारने पण याच्यासाठी कारवाईची भूमिका सुद्धा बजावली पाहिजे. जर सरकारची भूमिका जर आता सकारात्मक आहे, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या भूमिकेवर आता सर्व लोक ठाम आहे, सरकार ठाम आहे आणि कोणालाच असं वाटत नाही की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये. ओबीसीला सुद्धा वाटत नाही. ओबीसीचे काही मराठा समाज दुश्मन नाहीये. मराठा समाजाला आजही आरक्षण मिळालं तर सर्व आनंदाने टाळ्या वाजवतील. पण त्याच्यासाठी फक्त आपण कुठल्या तरी सरकारला ठोकायचं, सुपाऱ्या घ्यायच्या आणि आपण फक्त सरकारचं कुठलंही ऐकायचं नाही. सरकारने आता ठामपणे सांगितलंय की मराठा समाजाला आरक्षण आता जवळ दिल्यासारखे, आता फक्त त्याची घोषणाच करायची आहे. याच्यावर जरांगे पाटलांनी आणि मराठा समाजाने ऐकायला पाहिजे होतं. या अशा प्रकारच्या घोषणा करून आणि अशा प्रकारच्या धमक्या देऊन कुठलीच गोष्ट साध्य होत नाही, इतकंच आपल्याला सांगायचंय. त्यामुळं न्याय व्यवस्थेवर आणि आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर जे काही लोकशाहीने आपल्याला जो अधिकार दिलाय, एक मताचा अधिकार दिलाय,
या एकमताने देशामध्ये राम मंदिर उभं राहिलं. या एकमताने जम्मू काश्मीर मधलं 370 हटवलं गेलं. आणि या एकमताने महिलांना जे काही आरक्षण मिळाले ते एकमतावर मिळाले. आणि ह्या एकमताची ताकद इतकी आहे की मुसलमानांवर जी क्रूरता, जी 3 तलाकचा कायदा तो हटवला. या एकमताची ताकद आहे. अनेक कायदे सुद्धा देशामध्ये या एकमताची ताकद आहे. ते कायदे जे काही क्रूरता बंद केल्या आणि चांगले कायदे सुद्धा या देशाने आपण मांडताना मंजूर करताना पाहतोय. त्याच्यामुळं मराठा समाजाचं आरक्षण सुद्धा येणार आहे. मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळणार आहे. ही सुद्धा एकमताची ताकद सिद्ध होईल. पण लोकांनी आणि जरांगे पाटलांनी आता धीर धरला पाहिजे. आपणच आपल्या देशाला आणि आपल्या राज्याला जिथं शिवाजी महाराजांनी काही आदर्श घडवून आणला, शिवाजी महाराजांचे मूल्य आणि शिवाजी महाराजांचं जे काही मातृभूमी हिला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं कार्य आपण केलं पाहिजे. ना की आपल्याला देशाला किंवा राज्याला बदनाम होईल अशी गोष्ट आपण करता कामा नये. इतकेच आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो आणि थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.